लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 319 कोटी 53 लाखांचा निधी वर्ग करण्यात आलाय। जो हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे। लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाकडून निधी देण्यात आलेला आहे। 319 कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। लाडकी बहीण योजना आणि या योजनेसंदर्भात प्रॉपर माहिती आपण आपल्या फक्त योजना या चॅनलवर देत असतो। त्यामुळे लाडकी बहीण योजना रक्षाबंधन ओवाळणी आता या आठवड्यामध्ये मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे। साधारणतः लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपणार आहे, कारण का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता व ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित होण्यासंदर्भातले जे संकेत आहेत ते समोर आलेले आहेत। लक्षात घ्या की महाराष्ट्र शासनातर्फे लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा जो हप्ता आहे याचबरोबर ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे, हे दोन्ही हप्ते वितरित करण्याची तयारी शासनामार्फत सुरू झालेली आहे। आणि आपण यापूर्वी देखील सांगितलं होतं की जसं हप्ते वितरणासाठी विलंब होतोय तसं जुलै आणि ऑगस्ट असे दोन हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये खुशखबर मिळण्याची बाब समोर आलेली आहे। साधारणतः ह्या तारखा आहेत 24, 25 आणि 27 हे 3 दिवस कामकाजाचे असून इतर 26 आणि 28 तारखेला ईद आहे, 28 तारखेला रक्षाबंधन आहे। त्यामुळे 24, 25 आणि 27 हे 3 दिवस वर्किंगचे आहेत। 26 आणि 28 लक्षात घ्या सुट्टीचे दिवस असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना जी खुशखबर आहे किंवा जुलै किंवा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो वितरित होणार आहे तो या दिवसांमध्ये वितरित होण्याची शक्यता आहे। म्हणजे आजपासून कुठल्याही वेळी लाडक्या बहिणींना हप्ते वितरण सुरू होऊ शकतं। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मागच्या वर्षी 28 तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मागच्या वर्षी रक्षाबंधनाच्याच दिवशी संध्याकाळपासून लाडक्या बहिणींना त्यांची खुशखबर 2 हप्ते एकत्रित मिळण्यास सुरुवात झाली होती। तर यावेळी सुद्धा तशीच शक्यता आहे, पण आजपासून अगदी रक्षाबंधनाच्या दिवसापर्यंतचा दिवस महत्त्वाचा आहे। तर अशी बातमी समोर आलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी अजून थोडी प्रतीक्षा करायची आहे। मागील 2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे या संदर्भात हप्ते वितरणाचा कुठलाही निर्णय झालेला नाही। त्यामुळे मंत्री आदित्य तटकरे सुद्धा या संदर्भात घोषणा करणार आहेत, कारण का शासनामार्फतची ओवाळणी ही मोठी खुशखबर मंत्री आदित्य तटकरे देखील लाडक्या बहिणींना देत असतात। त्यामुळे मागील वर्षी आपण सांगितलं होतं की रक्षाबंधनाच्या सायंकाळी हप्ते वितरण झालं होतं। त्यामुळे लाडक्या बहिणींना 2 हप्ते मिळणार ही बाब आता कन्फर्म झालेली आहे। सर्वात प्रथम मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 दिवसांमध्ये 4 दिवसांच्या आसपास संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी साधारणतः सगळ्यांना आपण माहिती आहे 1,65,00,000 आसपास ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना हा सन्मान निधी मिळणार आहे। म्हणजेच काय की लाडक्या बहिणी सर्वस्वी थोडीशी प्रतीक्षा करायची आहे, कारण का हप्ते वितरण जे आहे तर सर्वस्वी निर्णय हा शासनाचा असतो। कारण का लक्षात घ्या शासन निर्णय घेत असतो, जोपर्यंत शासनामार्फत हिरवा कंदील दिला जात नाही तोपर्यंत हप्ते वितरण केलं जात नाही। त्यामुळे हप्ते वितरणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पात्र 1,65,00,000 ज्या लाडक्या बहिणी आहेत यांना रक्षाबंधन ओवाळणी मिळणार आहे। रक्षाबंधन ओवाळणी म्हणजे काय वेगळी नाही आहे, तर याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित मिळणार आहेत। सध्या ही लक्षात घ्या ही महत्त्वाची बाब आहे। याचबरोबर KYCच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी KYC सुरू झालेली नाही। सोशल मीडियावरती हप्ते वितरण सुरू झालेलं आहे, त्याचबरोबर KYC सुरू झालेली आहे, अशा अनेक मेसेज लाडक्या बहिणींसाठी येत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी अशा कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या मेसेजवर विश्वास ठेवू नये। लवकरच हप्ते वितरण शासनातर्फे केलं जाणार आहे। लाडक्या बहिणींना खुशखबर येणार आहे। प्रतीक्षा करायची आहे, प्रतीक्षेशिवाय तुमच्याकडे काहीही ऑप्शन नाही। हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती सर्वात प्रथम माहिती दिली जाईल। अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोचवा। सध्या तरी तुम्हाला काही करायची गरज नाही आहे, फक्त तुमचं बँक खातं आधार सेटिंग आहे का हे तेवढं चेक करा। बाकी तुम्हाला मागील महिन्यामध्ये हप्ता आला असेल तर चालू महिन्यामध्ये देखील हप्ता येणार आहे। तर अशा प्रकारची ही अतिशय महत्त्वाची खात्रीशीर माहिती लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्या संदर्भातल्या सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती आपल्या फक्त योजना या चॅनलवर दिली जाते। त्यामुळे आपल्या फक्त योजना या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।